बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील पालीगंज गावात एका अतिशय सुंदर मुलीचा जन्म झाला. मुलगी खूप सुंदर होती. तिच्या आईवडिलांनी व नातेवाईकांनी तिचा जन्म साजरा केला. घरात आनंदाचे वातावरण होते. पण जेव्हा काही नातेवाईकांना मुलीच्या जन्माबद्दल कळले तेव्हा त्यांनी टीका करायला सुरुवात केली. मुलीचे रूप आणि सौंदर्य पाहून तिचे नाव विदुषी ठेवण्यात आले. विदुषी खूपच सुंदर होती आणि तिचा स्वभाव खेळकर होता. जो कोणी तिला पाहत असे तो तिच्याकडे आकर्षित होत असे आणि तिला आपल्या कुशीत घेऊन तिच्यावर प्रेम करू लागायचा. तिचे पालक तिच्यावर खूप प्रेम करायचे. तिला त्यांच्या हृदयाच्या जवळ ठेवायचे. विदुषी तिच्या गावातील घरात वाढली. खेळत, उड्या मारत, हसत ती वाढू लागली. तिच्या बालिश भाषेत अनेक गाणी गुणगुणत होती. कालांतराने ती मोठी होऊ लागली. तिच्या पालकांनी तिला गावातील शाळेत दाखल केले. ती अभ्यासात सगळ्यापेक्षा हुशार होती, ज्यामुळे ती वर्गातील इतरांपेक्षा वेगळी ठरली. ती फक्त 8 वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिला मानसिक समस्या येऊ लागल्या, पण तरीही ती अभ्यास करून पुढे जात राहिली. लहानपणापासूनच तिला क्रिकेट, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल इत्यादी विविध खेळ खेळण्याची आवड होती. तिने आवडीने सराव केला आणि म्हणूनच ती राष्ट्रीय खेळाडू देखील बनली. विदुषीचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता, पण तरीही पैशाभावी तिने हार मानली नाही. तिने कॉलेजमधून कायद्याची परीक्षाही उत्तीर्ण केली. विदुषीच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टप्पा आला जेव्हा ती परीक्षा देण्यासाठी ट्रेनने प्रवास करत होती. वाटेत असामाजिक घटकांनी ट्रेनवर हल्ला केला. जेव्हा विदुषीने त्यांचा जोरदार विरोध केला तेव्हा डाकूंनी तिला ट्रेनमधून खाली ढकलले. या कृत्यामुळे तिचा एक पाय ट्रेनने धडकला आणि तो कापला गेला. असे असूनही विदुषीने हिंमत गमावली नाही आणि पुढे जात राहिली. विदुषी तिच्या नशिबावर कधीच अवलंबून राहिली नाही, तर आयुष्यभर कठोर परिश्रम केले. एके दिवशी तिच्या चांगल्या हेतूने एव्हरेस्टचे शिखर ओलांडले आणि तिने आपल्या भारताचा ध्वज एव्हरेस्टच्या शिखरावर अभिमानाने फडकला. मी विदुषीला आणि तिच्या धाडसाला सलाम करत होतो. याचा अर्थ असा की जेव्हा तुमच्यात समर्पण आणि तपश्चर्येची भावना असते तेव्हा कोणतेही कार्य तुमच्यासाठी अशक्य राहत नाही. एक पाय नसतानाही विदुषीच्या बाबतीत असेच घडले. एव्हरेस्टच्या दुर्गम शिखरावर चढाई करून तिने हे सिद्ध केले की कठोर परिश्रम आणि समर्पणाने एव्हरेस्टचे शिखर देखील मोहरीच्या दाण्यासारखे वाटू शकते. तर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला अशा स्टोरीज रोज पाहिजे असतील तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राइबच बटन आहे ते नक्की प्रेस करा. धन्यवाद.